गुरुचरित्र पारायण प्रत्येकाला करावंच वाटतं आणि दत्त जयंती विशेष गुरुचरित्र पारायण प्रत्येकाने करावं असंच आपल्याला वाटत असतं. पण काही अडचणींमुळे, काही कारणांमुळे आपण पारायण करू शकत नाही. आणि जेव्हा कोणीतरी बघतं की आपण कुणाचं तरी पारायण बघतो, की अरे हा ही व्यक्ती पारायणला बसली आहे किंवा केंद्रातही असंख्य बायका पारायणला बसतात, तेव्हा मनात हुरहुर लागते की मला पारायण करायचं होतं. पण काही काही कारणांमुळे मग त्याच्यामध्ये अगदी मार्गशीर्षमध्ये येणारे लग्नकार्य, आपले मासिक धर्म, सुतक, विटाळ या विविध कारणांमुळे आपण पारायण करू शकत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त वाईट वाटतं की आपल्याकडनं होत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, गुरुचरित्र पारायण आणि अर्थात गुरुचरित्र पारायण करणं खूप जास्त सोपं आहे. म्हणजे चला वाटलं की लगेच बसायचं, पण त्या पारायणच्या वेळेस या 7 दिवसांमध्ये ज्या काही असंख्य अडचणी येतात त्याच्यामुळे पण, आणि खरं तर गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेला आहे आणि हे पारायण करणं प्रत्येकाचं भाग्य असतं आणि ते प्रत्येकाच्या नशिबात असतं असं नाही. म्हणून तर प्रत्येक सप्ताहामध्ये प्रत्येकजण पारायण करू शकतं असं सुद्धा नाही आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, अगदी गुरुचरित्र पारायण इतकंच फळ तुम्हाला जर तुम्ही हे 2 पारायण केले तर मिळणार आहेत. ते कुठले, तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आता ते कुठले 2 ग्रंथ आहे, आधीच मी तुम्हाला सांगितलं की गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेला आहे आणि प्रत्येकाच्या घरात पारायण व्हावं, कोणी पारायण करावं, कोणाकडून पारायण करून घ्यावं, हे सगळं करता करिता महाराज आपण फक्त निमित्त मात्र असतो आणि कदाचित प्रत्येकाला ते नशिबात नसतं. जसं तुम्हाला सांगितलं की सांसारिक अडचणी असतात, ताई आमच्या घरात मांसाहार केला जातो, आम्ही काही गोष्टींचं पालन आमच्याकडनं होणार नाही किंवा अगदी मी झोपून असते, मी पारायण करू शकत नाही, मला कंप्लीट बेड रेस्ट आहे, मला अगदी 9वा महिना लागला आहे, आत्ताच मला पारायण करायचं आहे. मग अशा वेळेस पण आपण पारायण करू शकत नाही. पण संक्षिप्त गुरुचरित्र तुम्हाला इथे मी स्क्रीनवर दाखवते आणि सप्तशती गुरुचरित्र या 2 ग्रंथाचं जरी तुम्हाला पारायण केलं तरीही तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. आता तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र किंवा सप्तशती गुरुचरित्र करा. जो ग्रंथ तुम्हाला उपलब्ध होईल त्या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे आणि हा तेवढाच दिव्य, तेवढाच प्रभावी ग्रंथ आहे. काही न करण्यापेक्षा दत्त महाराजांची सेवा होते ह्याच्यासाठी आभार मानावे की नाही, माझ्याकडून काही नाही होऊ शकत पण तुम्ही हे करून घेतलं माझ्याकडून. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की लग्न कार्य आहे, घरात कोणी तर डिलिव्हरी होणार आहे, आपला आजारपण आहे, मासिक धर्म आहे, सुतक आहे, मग अशा वेळेस तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण करू शकता. किंवा संक्षिप्त गुरुचरित्र हे अगदी 1 ते सव्वा तासात पारायण होतं. 7 अध्यायांचं आहे संक्षिप्त गुरुचरित्र आणि हे सप्तशती गुरुचरित्र सार हा ग्रंथ आहे. आता हा ग्रंथ जर तुम्ही वाचायला गेला रोज, म्हणजे संपूर्ण ग्रंथ तुम्ही वाचला तर तुमचं 2 तासात पूर्ण होईल. म्हणजे संपूर्ण गुरुचरित्राचं पारायणाचं फळ तुम्हाला 2 तासात मिळणार आहे. आणि संक्षिप्त गुरुचरित्र जर तुम्ही ग्रंथाचं पारायण केलं तर हा सुद्धा ग्रंथ तुम्ही 1 ते सव्वा तासात वाचू शकता. कधी वाचायचं आहे? 28 नोव्हेंबरपासून ते 4 डिसेंबरपर्यंत. तर या 7 दिवसांच्या आधी, म्हणजे ताई असं नाही बरं का की तुम्ही आधी पण वाचू शकता. आता आपल्याला माहिती आहे की समजा मला यावेळेस माझी तारीख आहे किंवा या दिवशी आमचा सुतक विटाळ संपणार आहे, मग तुम्ही आधी सेवेला सुरुवात करू शकता किंवा 28 नंतर माझा मासिक धर्म येणार आहे, तर मग आधी तुम्ही सेवा करू शकता आणि हे तुम्ही एका दिवसाचंही पठण करू शकता. तो संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ तर तो मी एका दिवसात आरामशीर तुमच्याकडनं तो पठण होईल. आता सप्तशती गुरुचरित्र सार याच्यामध्ये सुद्धा 51 अध्याय आहेत आणि पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे? तर आता हा ग्रंथ सप्तशती गुरुचरित्र सार आणि श्री संक्षिप्त गुरुचरित्र हे 2 अध्याय तुम्हाला कुठल्या पण धार्मिक दुकानात, म्हणजे जिथे धार्मिक पुस्तकं मिळतात, धार्मिक ग्रंथ मिळतात, तर तिथे तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल आणि अगदी स्वस्त आहे बघा. याची किंमत ना जास्त काही महाग नाही, 40-50 रुपयेपर्यंत हा ग्रंथ तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही आणून घ्या आणि नक्कीच पारायण करा. आता बघा, नियम पण तुम्हाला सांगते. सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ वाचण्याच्या आधी श्री दत्तात्रय स्तोत्र तुम्हाला पठण करायचं असतं आणि श्री दत्त स्तोत्र जे चंचल, इकडे तिकडे मन आपलं भरकटतं, त्याला चंचल स्थिर करण्यासाठी ते एक स्तोत्र आहे आणि श्री दत्त स्तोत्र आहे. आणि नंतर तुम्ही अध्यायाला सुरुवात करू शकता. बघा मूळ गुरुचरित्र ग्रंथ जो दिंडोरी प्रणीत आहे. आता मूळ गुरुचरित्र ग्रंथ तर महिला वाचू शकत नाहीत, म्हणून आपण दिंडोरी प्रणीत ग्रंथ वाचतो. ज्यांना गुरुचरित्र ग्रंथ वाचायला जमणार आहे त्यांनीच तो वाचावा, पण काही माझ्याकडनं सेवा होणार नाहीत त्यांनी हे ग्रंथ वाचावे. आता नियम अटी सांगते बघा. संक्षिप्त गुरुचरित्र असो किंवा सप्तशती गुरुचरित्र असो, बरेच लोक म्हणतात की याचे काही नियम नाही आहे, तुम्ही कांदा लसूण खाऊ शकता, पण मी तुम्हाला सांगते गुरुचरित्र आहे तो छोटा आहे किंवा मोठा आहे, तो गुरुचरित्र ग्रंथ आहे. तुम्हाला जर इच्छा असेल, तुम्ही म्हणजे आता
7 दिवसांमध्ये कांदा लसूण वर्ज्य असतो. त्याच्यामध्ये एक धान्य असतं. आता या ग्रंथामध्ये खूप सोपं आहे, कांदा लसूण तुम्ही वर्ज्य करा, मी सांगते म्हणून तरी. कारण हा गुरुचरित्र ग्रंथ आहे. मग तो छोटा असू दे किंवा मोठा असू दे, आपल्याला नियम थोडेसे पाळावे लागतील. तर 7 दिवसांचं पारायण करायचं असेल किंवा अगदी एका दिवसात करायचं असेल तर त्या संपूर्ण दिवसभर तुम्ही कांदा लसूण वर्ज्य करा. बाकी तुम्ही पोळी भाजी खाऊ शकता. चपाती साधी भाजी असेल ती खायची. आणि जी मांडणी करायची का, अजिबात नाही. त्याची पण संक्षिप्त गुरुचरित्र मांडणी करायची का, नाही. या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये जर तुम्ही एका बैठकीत करणार असेल पारायण तर खूप उत्तम. म्हणजे आज एक पारायण झालं, उद्या एक पारायण झालं, नाहीतर या 7 दिवसांमध्ये एक तरी पारायण करा, 3 पारायण करा, 5 पारायण करा, 7 पारायण करा. तुम्ही करून बघा. हे सेवेचं तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. पण काय सांगते मी तुम्हाला की मूळ ग्रंथ जर वाचणार असेल तर तोच वाचा. पण नसेल तर हा सुद्धा तेवढाच दिव्य आणि प्रभावी ग्रंथ आहे. आता काळं घालून वाचायचं नाही आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. जर तुम्ही 3 दिवस करणार असेल पारायण तर 3 दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. बाकी भात वगैरे काही खायचं नाही आहे. ह्याचे असे खूप नियम नाही आहेत, पण तुम्ही खाल्लंच पाहिजे. पण मी अगेन तुम्हाला सांगते, गुरुचरित्र ग्रंथ एवढा दिव्य आणि पवित्र ग्रंथ आहे हा. तर मग या 7 दिवसांमध्ये कांदा लसूण नाही खाल्लं तर काही नाही होणार, परान्न नाही खाल्लं तर काही नाही होणार. पण या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये मी एकदाच पठण करणार आहे. समजा गुरुवार आला तर मी गुरुवारी पठण करेल. गुरुवार येणार नाही कारण शुक्रवारी सुरुवात होणार आणि शनिवारी सांगता होणार आहे. ठीक आहे. मग ताई सोमवाराला एका दिवसात पठण करणार असेल तर कांदा लसूण वर्ज्य करा. वरण भात खाऊ नका, एखादी चपाती भाजी खा. मग ताई आम्ही हे 7 दिवस करणार आहे, कांदा लसूण कृपया वर्ज्य करा. बाकी लोक भात वगैरे खाता, तुमची इच्छा. पण मी तुम्हाला सांगेल जर करायचं असेल तर व्यवस्थित करावं. नाहीतर मग फक्त वाचायचं म्हणून वाचायचं आणि करायचं म्हणून करायचं. आपण देवावर कुठलेही उपकार करत नाहीत, कारण आपल्या अडचणी आहेत. ढीगभर एवढ्या अडचणी असतात, मग आपल्याला सेवाही तेवढीच करायची आहे ना. आपलं असं असतं की अडचणी एवढ्या असतात आणि आपण सेवा एवढीशी करतो, मग ते कुठे जाईल. त्या अडचणीत तर तेवढा तर आहेत ना, तर सेवा पण तेवढीच वाढवायची. काही बंधन असतात, त्याचं पालन तुम्हाला करायचं असतं. आता हे कांदा लसूण तरी स्किप करा. बाकी तुम्ही भात डाळ वगैरे तुमची इच्छा, जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता. आता ताई आम्ही खाली झोपू शकतो का, मी तुम्हाला सांगेन की गुरुचरित्राचे नियम पाळण्याचा प्रयत्न करा. पण मी आजारी आहे तर मी खाली झोपू शकत नाही, प्रेग्नेंट आहे, 7वा महिना आहे, उठ बस मला नाही होत, मग अशा वेळेस तुम्ही गादीवर वगैरे झोपू शकता. फक्त जे कपडे आहेत ते धुतलेले असावे, कारण सप्तशती गुरुचरित्र साराचे एवढे काही नियम नाही आहेत. आता तुम्ही पाळणं न पाळणं, कोणी किती खावं, कोणी किती काय पाळावं, हा प्रत्येकाचा नियम आहे. पण मी तुम्हाला म्हणणारच नाही की तुम्ही असंच करा, हेच पाळा तेच पाळा, बाकी तुमची इच्छा. ठीक आहे. तर हे काय नियम आहेत. परान्न वर्ज्य, दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही आहे. नैवेद्य प्रसाद तुम्ही खाऊ शकता, पण तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं आहे. तुम्हाला दुसऱ्यांच्या घरचं अजिबात खायचं नाही आहे. कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. एक दिवस जरी करणार असेल तरी करावं. आणि रोज एक एक पारायण करणार असेल, एक पारायण पूर्ण एका तासात, संक्षिप्त गुरुचरित्र 1 ते सव्वा तासात तुमचं होणार आहे. ते पारायण तुम्ही करावं. 7च अध्याय आहेत, मग त्याचे रोज एक एक केलं तरी हरकत नाही, एक दिवसाआड केलं तरी हरकत नाही, तुमची इच्छा. पण तुम्ही सेवा करा, याचे अनुभव खूप सुंदर आहेत. मनातल्या इच्छा पूर्ण होतात. आणि नक्कीच मी तुम्हाला काय म्हटलं की तुम्ही श्रद्धेने करा, विश्वासाने करा, तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आयुष्यात दत्तसेवा, गुरूंची सेवा आपल्याला पाहिजे. त्यांचं वलय कवच आपल्यासोबत असणं महत्त्वाचं आहे. स्वामी चरित्र सारामृताबरोबर ही सेवासुद्धा तुम्ही करा. आता संक्षिप्त गुरुचरित्र ताई एवढे 7 अध्याय आहेत, आम्ही एका बैठकीत होणार, 2 वेळा करू शकतो का, तर बघा शक्यतो करण्याचा प्रयत्न करा. पण लहान बाळ आहे, उठावं लागतं, कधी काही अडचण आली तर उठावं लागतं ना, किंवा लहान बाळ उठलं, झोका देणं किंवा कोणीतरी आलं तर उठावं लागतं. तर अशा वेळेस अगदी झालं तर तुम्ही थोडे थोडे अध्याय आधी वाचा. थोडे अध्याय वाचून तुम्ही नंतर थोडे अध्याय वाचू शकता. पण खूपच अटीतटीची वेळ आली तरच उठा, नाहीतर एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करा. पण याचे बाकी जास्त काही नियम नाही आहेत. ब्रह्मचर्य काळं घालायचं नाही आहे, कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे, परान्न तुम्हाला वर्ज्य करायचं आहे, म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही आहे. नैवेद्य प्रसाद तुम्ही खाऊ शकता. मासिक धर्माच्या आता समजा तुम्ही पारायण 28 तारखेला बसले, मग एक पारायण तुमचं झालं, एक पारायण संपूर्ण तुमचं वाचून झालं, नंतर 4 दिवस गॅप आला, 5व्या दिवशी तुम्ही नंतर कंटिन्यू करा. म्हणजे जर तुम्हाला या 7 दिवसांमध्ये 3 वेळा करायचं असेल, 1 वेळा तुम्ही करू शकतात. बाकी तुम्ही सुरुवातीला पहिल्या दिवशी स्वामीस्तवन पठण करायचं आहे. त्याचबरोबर आता मला वाटतं की तुम्ही हा सुद्धा गुरुचरित्राचाच तेवढा प्रभावी ग्रंथ आहे, म्हणून 1 माळ स्वामी समर्थ, 1 माळ गायत्री मंत्र, स्वामीस्तवन आणि गणपती अथर्वशीर्ष म्हणावं. पहिल्या दिवशी सेवेला जर म्हणजे माझं 1 पारायण असेल किंवा 3 पारायण असेल
तर प्रत्येक दिवशी सेवेच्या आधी या सगळ्या सेवा करायचा आणि नंतर तुम्ही अध्याय कंटिन्यू करू शकता. कारण तो गुरुचरित्राचाच तो एक अंश आहे, तो सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण जेवढं पालन करतो तेवढं आणि काही नाही. एक माळ गायत्री मंत्र वगैरे म्हणायला काही जास्त वेळ नाही लागत. पण तुमची इच्छा तर कमीत कमी स्वामी स्तवन घ्या, एक माळ गायत्री मंत्र घ्या आणि स्वामी समर्थ एक माळ घ्या. नंतर मग तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. नक्कीच तुम्ही सेवा करा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कारण खूप लोकांना या ग्रंथाचे अनुभव आलेले आहेत. तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. शेवटी करता करविता सगळे महाराजच आहेत, आपण कोणी नाही. तर आजच्यासाठी इतकंच. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.